RT ॲडमिशन 2026-27 विद्यार्थी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर पालकवर्गांनी संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा, एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही त्या प्रकारे तुमचा फॉर्म भरू शकता। सर्वात प्रथम तुम्हाला RTच्या साईडवर यायचं आहे। RTच्या साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। या प्रकारे इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं असं एक ऑप्शन दिलेलं आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे कारण ऑनलाईन ॲप्लिकेशनमधूनच तुम्ही तुमच्या पाल्याचा फॉर्म भरू शकता। फॉर्म भरत असताना काळजी घेणे गरजेचं आहे, चूक व्हायला नको, त्यामुळे शांतपणे व्यवस्थितरित्या तुम्ही तुमच्या पाल्याचा फॉर्म भरा। आणि जर घरी भरत असाल तर या व्हिडिओ बघून म्हणजे हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। आणि जर अडचण वाटत असेल, भरता येत नसेल तर आजूबाजूला ऑनलाईन सेंटर किंवा सायबर कॅफे असेल तिथून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण की एकच फॉर्म भरता येणार आहे आणि तो फॉर्म जर फायनल सबमिट झाला तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही, दुसरा फॉर्म भरू शकत नाही। ऑनलाईन ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। इथून आपण आपला फॉर्म भरणार आहे। ID पासवर्ड मिळाल्यानंतर लॉग इन करणार। सर्वात प्रथम करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन, तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथून आपला जिल्हा सिलेक्ट करा। लास्ट नेम म्हणजे सरनेम असते, फर्स्ट नेम म्हणजे तुमच्या पाल्याचे नाव, मिडल नेम म्हणजे वडिलाचे नाव, त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी हँडिकॅप आहे का येस नोमध्ये आन्सर द्या। डेट ऑफ बर्थ व्यवस्थितरित्या टाका, चुकायला नको। त्यानंतर हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा। इथे तुमचा मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर तो टाका की ज्यावरचे नोटिफिकेशन तुम्हाला शेवटपर्यंत समजले पाहिजे, कारण की ID पासवर्डसुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर येणार। अशा प्रकारे दिलेली माहिती, यावरती दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या टाका। फॉर्म भरत असताना जन्मतारीख झाली किंवा तुमचे नावाचे स्पेलिंग झाले, त्यानंतर मोबाईल नंबर झाला, हा चुकायला नको, कारण जर तो चुकला तर तुम्ही एडिट करू शकणार नाही। बघू शकता जिल्हा टाकला आहे, नाव टाकलेले आहे, संपूर्ण माहिती फिलअप केलेली आहे, जन्मतारीख टाकलेली आहे, किती वर्षाचा तुमचा पाल्य झालेला आहे इथे नमूद करून दिलेला आहे यांनी। त्यानंतर इथे कॅप्चा टाकला आणि इथे टाकायचा मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर टाकायचा आणि त्यानंतर रजिस्टरचा ऑप्शन दिलेला आहे, इथे रजिस्टरला क्लिक करायचं। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाणार। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे। रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर SMS सुद्धा आलेला आहे, पासवर्डसुद्धा तुम्हाला SMS नी आलेला आहे। तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवर पासवर्ड देण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जो SMS आलेला आहे तो SMS चेक करा। त्यामध्ये ID जो स्क्रीनवर दिलेला आहे आणि पासवर्ड हा तुम्हाला आलेला आहे। हा ID इथे इन्सर्ट करा, नोट करून ठेवा। इथे पासवर्ड जो तुम्हाला SMS आलेला आहे तो टाका, त्यानंतर हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा। व्यवस्थितरित्या शांतपणे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कारण की आपल्या फॉर्ममध्ये एकही चूक व्हायला नको। स्टार्टिंगला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करायला सांगताय। इथे ओल्ड पासवर्ड जो तुम्हाला SMS मध्ये आलेला आहे तो टाका। नवीन पासवर्ड सेट करा, कोणताही करा, तुमच्या मुलाचे नाव @123 या प्रकारे करा। फक्त नोट करून ठेवा, जेणेकरून शेवटच्या राऊंडपर्यंत किंवा नंबर लागेपर्यंत पासवर्ड तुमच्या लक्षात राहिला पाहिजे। परत पासवर्ड विसरलो अशी कमेंट्स कोणत्याही पालकवर्गांनी करायला नको, त्यामुळे पासवर्ड नोट करून ठेवा जो तुम्ही नवीन सेट करत आहे। कोणताही ठेवा, तुम्ही तुमचे नाव ठेवा, @123 काही ठेवा, फक्त आणि फक्त नोट करून ठेवा। ID आणि नवीन पासवर्डनी आता लॉग इन करायचं आहे। पासवर्ड चेंज झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला लिहून देणार पासवर्ड अपडेट सक्सेसफुली। हे झाल्यानंतर आता इथं ओके करा आणि ओके केल्यानंतर आपल्याला करून घ्यायचं आहे लॉग इन। ID मिळालेला आहे आणि पासवर्ड कोणता जो तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड, ID टाका, पासवर्ड टाका जो तुम्ही सेट केलेला आहे, कॅप्चा इन्सर्ट करा आणि लॉग इन करा। जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला इथे नाव आलेलं असेल, थोडंफार नाव आले असेल, मी इथून रिमूव्ह केलं कारण की नाव दाखवता येत नाही यूट्यूबच्या पॉलिसीनुसार। बघा इथे लास्ट नेम सरनेम आहे, इथे पाल्याचे नाव आहे फर्स्ट नेममध्ये, मिडल नेममध्ये वडिलाचे नाव आहे, बालकाचे मराठीमध्ये नाव टाकायचे आहे इथे। क्लिअर? आता मराठीमध्ये नाव येत नाही बघा, तर बघू शकता समजा मुलाचे नाव तुमच्या आकाश असेल, म्हणजे फर्स्ट नेम आकाश टाकला आहे, मराठीमध्ये सुद्धा आकाश टाकायचं आहे तुम्हाला, मराठीमध्ये पण नाव टाकायचं आहे। तर इथे जर आकाश टाकलं तर येणार नाही, त्यामुळे तुम्ही बाजूच्या टॅबमध्ये जा। बाजूच्या टॅबमध्ये गेल्यानंतर इथे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करू शकता। इथे तुम्ही जे नाव लिहायचं तुम्हाला आकाश लिहा, इथे बघा इथून कॉपी करता येते, याला कॉपी केलं आहे। परत बॅकसाईडचं जे टॅब आहे त्या टॅबमध्ये जाणार। हे मोबाईलवर होणार नाही तुमच्या आणि खूप हार्ड जाऊ शकते तुम्हाला मोबाईलवर, त्यामुळे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर यूज करण्याचा प्रयत्न करा। बघा इथे मी पेस्ट केलेला आहे,
म्हणजे तिथून कॉपी केलं इथं पेस्ट केलं, अशा प्रकारे नाव येऊ शकते तुमचं जर असं टाकता येत असेल. जर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या जेही तुम्ही डिव्हाइस यूज करताय त्यामध्ये जर कन्व्हर्टर असेल तर तुम्ही अगोदर संपूर्ण इंग्लिशमध्ये फॉर्म भरून घ्या आणि त्यानंतर मराठीमध्ये त्या प्रकारे नाव भरा. जसं की सरनेम इथे इंग्लिशमध्ये, इथे मराठीत, इथे पाल्याचे नाव इथे मराठीत, इथे मिडल नेम म्हणजे वडिलाचे नाव आणि इथे मराठीत. सेम मदरची इन्फॉर्मेशन, सेम फादरची इन्फॉर्मेशन, फादरचं लास्ट नेम, मदरचं लास्ट नेम म्हणजे सरनेम, फर्स्ट नेम म्हणजे नाव होते, मिडल नेम म्हणजे वडिलाचे नाव होते. बघा आता समजा वडिलाचे नाव रामभाऊ असेल तर बघा इथे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं, इथून कॉपी करून घेणार कारण की आम्हाला याच्यामध्ये ऑप्शन नाही त्यामुळे हे एक ऑप्शन आहे. ओके, इथून कॉपी केलं आहे, परत त्या टॅबमध्ये जाणार म्हणजे फॉर्मच्या आणि ते वडिलाच्या नावामध्ये अशा प्रकारे पेस्ट करणार. ओके, आता हे एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवते, या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे बालकाचे नाव, मदर नेम, वडिलाचे नाव तिघांचे नाव व्यवस्थितरित्या कंप्लीट करा. ओके, त्यानंतर डेट ऑफ बर्थ चेंज होत नाही, ऑलरेडी दिलेली आहे. जेंडर मेल फिमेल, वय आलेलं आहे. ओके, पॅरेंट्स स्टेटस बघा इथे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. बघा जनरल, जर आई वडील असेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर जनरल सिलेक्ट करा. विडो, विधवा, डायवोर्स, ऑर्फन, अनाथ, सिंगल पॅरेंट्स यामधून जर काही असेल मदर फादरमध्ये तर तुम्ही यामधून ऑप्शन घेऊ शकता. जर काहीच नसेल, सर्व ओके असेल तर जनरल सिलेक्ट करा. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट ॲड्रेस, इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. ओके, इथे तुमचा जो ॲड्रेस आहे जो तुम्हाला टाकायचा आहे तो ॲड्रेस टाका. सिटीचा असेल, गावचा असेल, तालुक्याचा असेल, संपूर्ण ऑप्शन दिलेले. जसं की इथे जो हे ॲड्रेस टाका ॲड्रेस टाका. लोकॅलिटी, तालुका, जिल्हा टाका, इथे तालुका टाका, इथे गाव टाका. जर तुमचं व्हिलेज असेल तर गाव टाका. सिटी असेल तर वॉर्ड नंबर वगैरे विचारण्यात येणार. तुम्हाला माहीत नसेल तर आजूबाजूला जेही समाजसेवक असेल त्यांच्याकडून तुम्ही वॉर्ड नंबर घेऊ शकता, त्यांना विचारा, वॉर्ड नंबर तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता. ओके, आम्ही अशा प्रकारे एक ॲड्रेस टाकलेला आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे. सिटीचा ॲड्रेस असल्यामुळे वॉर्ड नंबर आलेला आहे, व्हिलेज नाही आलेला आहे. जर तालुका गावाचा ॲड्रेस असता तर तिथे गावाचं नाव टाकावं लागलं असतं. संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला सेव्हचं ऑप्शन आहे. अगोदर तुम्हाला सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे गुगल मॅपचं ऑप्शन येणार. कशा प्रकारे येणार हे सुद्धा दाखवतो. अगोदर तुम्हाला हा जो फॉर्म आहे सेव्ह करायचा. बघू शकता फॉर्म सेव्ह झालेला आहे. सेव्ह झाल्यानंतर इथे तुम्हाला गुगल ॲड्रेसचा ऑप्शन आलेला आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक गुगल मॅप ओपन होणार आणि त्या मॅपनुसार तुम्हाला तुमचे घर दाखवायचे आहे. जो ॲड्रेस तुम्ही यामध्ये इन्सर्ट केलेला आहे त्या ॲड्रेसनुसार तुमचं जे घर आहे त्या घराचं जे एक बिंदू भेटेल तुम्हाला रेड कलरचा ते तुमच्या घरावर नेऊन ठेवायचं आहे. अशा प्रकारे की तिथून डायरेक्टली तुमचं जे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आहे इथे कोड वाईज तो लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ॲटोमॅटिकली येऊन जाणार. तिथून तुम्ही लोकेशन शिफ्ट केल्यानंतर म्हणजे जेही तुम्ही घर सिलेक्ट करणार आहात त्या प्रकारे कसं ते सुद्धा तुम्हाला आता दाखवते. बघू शकता. जर साईडमध्ये अशा प्रकारे प्रॉब्लेम असेल बघा रिक्वेस्ट डिनाईड तर थोडा वेळ वेट करा. घाई न करता चुकीचं लोकेशन सिलेक्ट करू नका, शाळा दिसणार नाही. बघा सध्या लोड येत आहे, काहीतरी साईडमध्ये प्रॉब्लेम आहे अशा प्रकारे. ओके, जर हा प्रॉब्लेम आला तर थोडा वेळ वेट करायचा. हा साईडचा प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह होऊन जाणार. बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर गुगल मॅप ओपन होणार संपूर्ण. यामध्ये तुम्हाला तुमचं जे घर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हा जो रेड मार्क आहे हा रेड मार्क मूवेबल असणार आहे. हा तुम्हाला तुमचं जेही घर असेल इथे असेल किंवा इथे असेल कारण एक्झॅक्टली लोकेशन येत नाही, एरियामध्ये तुमचा हा यारो जाणार आहे. हा यारो तुम्हाला उचलून माऊसने जिथे तुमचं घर आहे तिथे झूम करून अशा प्रकारे झूमसुद्धा करता येणार तुम्हाला. बघू शकता झूम करून तुम्हाला जिथेही हा यारो न्यायचा आहे तिथे न्यावा लागेल जेणेकरून हा यारो तुमच्या घराच्या वर ठेवायचा आहे. तुम्हाला घराच्या वर ठेवल्यानंतर तुम्हाला इथून सेव्ह अँड अपडेट केलं की तुम्हाला इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड येऊन जाणार. हा आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे म्हणेल की तुम्हाला सेव्ह करायचा आहे का, तर इथे ओके क्लिक करून आपल्याला हा डाटा सेव्ह करायचा. सेव्ह केल्यानंतर तुमचं जे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आहे हे तुमच्या फॉर्ममध्ये सेव्ह होऊन जाणार. आणि हे जे लोकेशन आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकणं गरजेचं आहे कारण तुमच्या लोकेशनवर तुमचा फॉर्म डिपेंड असेल तर तुमचे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड तुमच्या फॉर्ममध्ये सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे सेकंड नंबरची स्टेप म्हणजे अप्लिकेशन. यामधून तुम्हाला तुमचे स्टँडर्ड तुमच्या एजनुसार तुमचे स्टँडर्ड ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे येऊन जाणार. जसं की वय 6+ आहे, इथे फर्स्ट स्टँडर्ड आलेला आहे. रिलिजियन हिंदू, मुस्लिम, शीख जेही असेल तुम्ही यामधून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची. संपूर्ण कास्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. SC BC सुद्धा आहे. भरपूर पालकवर्ग कमेंट्स करत होते. SC ST आहे, जेही तुमची कास्ट आहे सिलेक्ट करा. कास्ट सिलेक्ट करताना लक्षात ठेवा की कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं काम पडणार आहे. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला हँडिकॅपबद्दल विचारण्यात आलेला आहे. येस नोमध्ये ॲन्सर द्या. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका. इथे तुमचा
त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पालकाचा मोबाईल नंबर दिसेल. इथे ॲड्रेस प्रूफला यस क्लिक करा. बर्थ सर्टिफिकेटला यस क्लिक करा. कास्टमध्ये आहे विद्यार्थी म्हणून इथे कास्ट सर्टिफिकेटला यस क्लिक करा. हँडिकॅप नाही आहे म्हणून इथे नोला क्लिक केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे पेज फिलअप करून घ्यायचं आहे. इथे आधार कार्ड नंबर टाका. जर आधार कार्ड नंबर नसेल तर इथे नो करू शकता तुम्ही, परंतु 90 डेजमध्ये तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागेल, नाही तर तुमचा प्रवेश लागूनसुद्धा कॅन्सल केला जाऊ शकतो. ओके, यामध्ये फर्स्ट स्टँडर्ड, इथे तुमचं रिलिजन हिंदू, मुस्लिम, शीख जेही असेल XYZ, इथे तुमची कास्ट SC ST OBC ACBC वगैरे संपूर्ण आहे. जेही पालकवर्ग इथे ओपन असेल, इथे ओपन सिलेक्ट केल्यानंतर इथे इन्कम सर्टिफिकेटचं ऑप्शन त्यांना येस नोमध्ये येणार आहे आणि यस क्लिक करायचं, कारण तुम्हाला टाकावं लागेल ते. ओके, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर बघू शकता पॅरेंटचे आधार कार्ड मागितलेले आहे अपलोडसाठी, कास्ट सर्टिफिकेट मागितले अपलोडसाठी, ॲड्रेस प्रूफसाठी म्हणजे ॲड्रेस प्रूफ मागितले अपलोडसाठी. साईज जी आहे PDF पाहिजे आहे 600 KB पर्यंत, मॅक्सिमम साईज चांगली दिलेली आहे, म्हणजे तुम्ही संपूर्ण पालकवर्ग PDF मध्ये टाकू शकता. तर इथे पॅरेंटचे आधार कार्ड अपलोड करा. दोन्ही साईड करा, फ्रंट आणि बॅक. एक सिंगल साईड अपलोड करू नका, दोन्ही साईड मिळून आधारची एक PDF बनवा आणि ती अपलोड करा. कास्ट सर्टिफिकेट फादर म्हणजे तुमचा जोही मुलगा मुलगी असेल त्यांचे फादर वडिलाचे टाका, किंवा तुमच्या मुलामुलीचे काढले असेल तर ते टाका. दोघांपैकी एकाचे कोणाचे टाका. रेंट ॲग्रीमेंट जर भाड्याने असाल तर, आणि जर स्वतःचं घर असेल तर 4 ते 5 ऑप्शन दिलेले होते, आपण ऑलरेडी सांगितलेले आहे. आधार कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे वगैरे वगैरे, त्यामधून एक ॲड्रेस प्रूफ तुम्ही अपलोड करू शकता. तिन्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सचं इथून अपलोड डॉक्युमेंट्सला क्लिक करा. डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड होऊन जाणार. अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारे अपलोड सक्सेसफुलचं ऑप्शन येऊन जाणार तुम्हाला. ते झाल्यानंतर तुम्ही ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला तिन्ही डॉक्युमेंट्स या साईडला उपलब्ध होऊन जाणार की तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. बघू शकता अशा प्रकारे, बघा डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे अशा प्रकारे. त्यानंतर आता करायचं आपल्याला स्कूल सिलेक्शन. स्कूल सिलेक्शनला क्लिक केलं आहे. फक्त 1 किलोमीटरचं ऑप्शन आहे, बाकी सगळे ऑप्शन गेले. इथे 3 किलोमीटरचं ऑप्शन नाही आहे, नाही इथे 3च्या वरचं ऑप्शन नाही आहे, संपूर्ण ऑप्शन गेले. फक्त 1 किलोमीटरचं ऑप्शन आहे आणि या विद्यार्थ्याला 1 किलोमीटरमध्ये फक्त आणि फक्त एकच स्कूल येत आहे. 10 ऑप्शन टाकू शकता, परंतु 10 ऑप्शन आहेच नाही लिस्टमध्ये, तर 10 ऑप्शन टाकणार कसे. फक्त एक ऑप्शन आलेलं आहे, ते सुद्धा या शाळेची लेंथ बघा 4थी पर्यंतच आहे. ऑप्शन नाहीच आहे विद्यार्थ्याकडे. हां, एवढं होऊ शकते की लोकेशन चेक करू शकता तुम्ही की आपण जे घराचं लोकेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित आहे का. घराचं लोकेशन व्यवस्थितच असू द्या, शाळा नसल येत तरी चालते, कारण व्हेरिफिकेशनमध्ये जर झालं तर मग लागलेला नंबरसुद्धा कॅन्सल होतो. त्यामुळे जे लोकेशन दिलेलं आहे एकदा व्यवस्थित चेक करा. जर तुम्हाला वाटत आहे की अरे ही शाळा तर माझ्या लोकेशनमध्ये यायला पाहिजे पण आलेली नाही आहे, होऊ शकते मी दिलेलं लोकेशन म्हणजे जे घराचा जो ॲरो आहे तो जर चुकला नाही, एकदा चेक करू शकता तुम्ही बॅक जाऊन, कारण सबमिट करायच्या अगोदर तुम्ही काही करू शकता. परंतु जर फायनल सबमिट झाला आणि PDF जर तुमची जनरेट झाली तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर अशा प्रकारे पालकवर्गांनी जेवढ्या शाळा येते त्या पाहिजे आहे तुम्ही यामध्ये अशा चेकबॉक्सला क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करा. तुम्ही सिलेक्ट केलेल्या शाळा सेव्ह होऊन जाणार. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते म्हणजे फॉर्म सबमिशनला. फॉर्म सबमिशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण फॉर्म दिसेल. इथे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतोय, तुम्ही भरलेला फॉर्म एकूण एक वर्ड चेक करा. तुमचे नाव, फादर नेम, मदर नेम, जेंडर, त्यानंतर जन्मतारीख, कास्ट, या संपूर्ण एकूण एक वर्ड. मी इथे पॉज का बरं घेतो आहे, कारण की इथूनच सगळं चेंज होणार आहे. कारण इथून जेव्हा तुम्ही फायनल सबमिट करणार त्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण की इथे चेकबॉक्सला क्लिक केला की इथे फायनल सबमिटचं ऑप्शन येईल. तिथे तुम्ही क्लिक केलं की आपला फॉर्म सबमिट, आणि तुम्ही ना बॅक जाऊ शकत ना तुम्ही काही एडिट करू शकत. आणि तुम्ही दिलेलं जे लोकेशन आहे या प्रकारे तुम्हाला दिसून पडेल. इथे कन्फर्म अँड सबमिटचं ऑप्शन आहे. कन्फर्म अँड सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनली सबमिट होऊन जाणार आणि इथेच तुम्हाला कन्फर्म अँड सबमिटच्या ठिकाणी PDFचं ऑप्शन येणार आहे, जनरेट PDF. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता. फॉर्मची PDF डाउनलोड होणार, सेव्ह करू शकता, डाउनलोडसुद्धा करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही RT ॲडमिशन 2026-27चा फॉर्म भरू शकता. तरी पालकवर्गांनी शांतपणे फॉर्म भरा. कुठेही अडचण असेल कमेंट्स करा. जर कमेंट्सवर उत्तर मिळत नसेल, कारण अतिशय जास्त प्रमाणात कमेंट्स आहे, तर मी ऑप्शन दिलेला आहे फेसबुकवर, तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तिथूनसुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. तर संपूर्ण पालकवर्गांनी आपला फॉर्म भरा. फॉर्म भरताना फक्त एकच आहे की संपूर्ण माहिती फायनल सबमिट करायच्या अगोदर चेक करा. फायनल सबमिट झाल्यानंतर PDF येऊन जाईल, ते जनरेट करून घ्या, डाउनलोड करा, प्रिंटसुद्धा काढू शकता आणि या प्रोसेसने तुम्ही तुमचे फॉर्म भरा. अडचण असल्यास कमेंट्स करा, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि RT ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.